नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. पिंपळसोंड जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते. आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून साईराज ग्रुप नाशिक यांच्यातर्फे पिंपळसोंड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलंय. तालुक्यातील अतिदुर्गम सीमावर्ती भागातील पिंपळसोंड, उंबरपाडा, पी, खुंटविहीर, चिंचमाळ, बरडाची या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दप्तर, स्वेटर, वह्या, स्टेशनरी साहित्य, खेळाचे साहित्य, छत्री आणि गोड मिठाईचे वाटप करण्यात आले. आदिवासी भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते, त्यामुळे पालक आपल्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यास हतबल ठरतात. त्या अनुषंगाने सामाजिक संस्था साईराज ग्रुप तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी साईराज ग्रुपचे सदस्य रोहिदास टोपले, रवींद्र गायकवाड, राकेश ठाकरे, रोशन चिंचले, संदीप पवार, सुनील गवळी, प्रकाश मोंढे, गणेश नाठे, दुर्वादास गायकवाड, रतन चौधरी आदी उपस्थित होते. मुलांना उत्कृष्ट दर्जाच्या शालेय गरजे उपयोगी साहित्याचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी पिंपळसोंड जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक रवींद्र भोये, उपशिक्षक प्रवीण पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदा बागुल, उषा खवटरे, ओमिका गावित व सहभागी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतलाय. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.